हाय गाईज, आता वाजलेत 3:45 आणि आता ब्लॉगची सुरुवात होते आपल्या. आणि हा बघा मयूर. शुभ सकाळ. आणि आता ही आमची ट्रिपची सुद्धा सुरुवात आहे. तर मग चला पुढे बघूया. आता तुम्हाला आम्ही पहिला दाखवतो आपल्यासोबत कोण 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 आहेत. फर्स्ट ही, सेकंड मी, थर्ड भाऊ. हे दिसत नाही, बरोबर दिसत नाही असं. हा आता बरोबर आहे भाऊ. आणि आणखी आमचे 2 मेंबर आतमध्ये आहेत, 3 मेंबर सॉरी आम्हाला पोहोचवायला आले. आणि आमचे कॅप्टन पोचवायला नाही. हा आमचा कॅप्टन आहे. यावेळेस कॅप्टन आमच्या सोबत नसणार आहे. आम्हाला दुःख होतोय. कॅप्टन. आणि हा आहे आमचा स्कॉट, सुपर स्कॉट. चीजी पोचवायला आम्ही बॅगा आधीच आमच्या पोहोचवलेल्या आहेत, गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत. आता आम्ही चाललोय. थोडीशी वजन आहे, मेकअपचं सामान आहे याच्यामध्ये, थोडीशी वजन आहे. चला तर मग आता आपण श्री गणेशा बोलून आपली गाडी गोव्याच्या दिशेने वळवूया. दीपू काय बोलतेस? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. जय. वेताळ महाराज की जय. हे बघा जे आम्हाला की जय. हॅपी जर्नी म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. तर आम्ही बोलल्यावर ते आम्हाला हॅपी जर्नी बोलतायत. चला मग बाय. दर्शकांना सुद्धा लिस्ट पाठवतो. जास्त काहीच नाही, काजूच येतील तुम्हाला. चलो बाय बाय. तर मित्रांनो, आता बराच अंतर पार पाडून आता आम्ही आहोत माणगाव मध्ये. आणि बाहेरचं दृश्य दाखवतो. अंधारात आम्ही निघालो होतो 4च्या टायमाला. आता आम्ही बराचसा अंतर पार पाडून ही आमची थोबाडं आहेत. बघून घ्या सर्वांची थोबाडं. ही प्रियंका पाटील. तुम्ही गाडी चालवा. तुम्ही छान दिसतात. तुम्ही गाडी चालवा. आम्ही तुम्हाला नंतर घेतो. हे बघा. आणि हे पिस्का दांबाडा. पिस्का दांबाडा हा प्रवासात कधी पण एक पिचकलेला तांबाडा असतो तो. हा दाखवा पहिला त्याला. फेमस राजेश खन्ना आमच्या सोबत आहेत. आजची ड्रेसिंग त्यांची आहे तशी आहे, म्हणून आम्ही त्यांना नमस्कार करा हसतो. नमस्कार करा बोललो मी. दर्शक हे थोडे विचलित, कधी विचलित होतात तेव्हा तो. तांबडी चांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते थोडीशी असं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, म्हणजे ड्रायव्हर बोर नको व्हावा म्हणून आम्ही असं मध्ये मध्ये तांबडी काय झालं किंवा जांभूळ काय पिकलाय झाडाला ते झालं. काय पण जांभूळ काय पिकलाय. ड्रायव्हरची फरमाईश, सगळं ड्रायव्हरच्या सर्व फरमाईश पूर्ण केल्या जातील. फुगे घ्या. ओके. वाटलं का दाखवा तुम्ही काहीतरी करू. गाणी जोरा ड्रायव्हर जोमा. ही आमची थोडीशी मस्ती आहे अशी, आणि अशी मध्ये चालूच असते. तुम्ही पण करत जावा प्रवासामध्ये, कारण की हेच प्रवासातले काही क्षण असतात ते तर आता आम्ही इथे थोडा रेस्ट घेतलेला, म्हणजे ब्रेक घेतलेला आहे पाय मोकळे करायसाठी. हे बघा ती चालून दाखवते पाय कसे मोकळे होतात. आणि ही आमची आहे ही विठाई, आमची साथी गोव्यापर्यंतची, गोवा ते घरापर्यंतची ही अशी. आणि इकडचं तुम्हाला थोडासा परिसर दाखवतो. इथे गाव आहे पाठीमागे छोटासा. आणि अशी सुंदर कोकणातली घरं तुम्हाला जागोजागी.
मला त्यांचा नको सायली झेला पगार सायली सफरनामा सवालों का सफरनामा. तर मग आता आम्ही थांबलोय जेवायला एका ठिकाणी. आता लोकेशन तुम्हाला भाऊ सांगतील. ग्रीन पार्क. ग्रीन पार्क हॉटेल म्हणून एका ठिकाणी आम्ही थांबलोय. बराच प्रवास करून हे बघा यांची थोबाडा मला तुम्हाला सारखे सारखे दाखवायला लागतील. प्रकाश पाटील अरे इथे बोलला नाही यांना सांगा त्यांचे तोंड दाखवा. तर आता आमची जेवणाची ऑर्डर झालेली आहे. जेवल्यानंतर Veg पुन्हा मी खायचं तुम्हाला आज. व्हेज आज आणि उद्या 2 दिवस व्हेजच असेल कदाचित. तर मग व्हेज जेवणाचा आम्ही आनंद घेतो आता आम्ही. तर मग तुम्ही पण कधी या रूटने येत असाल तर मग ग्रीन पार्कला पण व्हिजिट करू शकता. रिव्ह्यू आम्ही तुम्हाला नंतर देतो. ठीक आहे ना दीपिका पाटील? ओके ओके. आता मला भूक लागली काय सुचत नाही. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग. मुझे में था. तर आता जेमतेम 20 ते 30 मिनिटाचा रस्ता उरला आहे. तरी पण बघा आमच्या तोंडाकडे बघा सुस्ती आहे सर्वांच्या तोंडावरती. आता मग सुस्ती घालण्यासाठी उपाय काय तर म्हणजे आता मी लावणार आहे गाणे आणि त्याच्यावर आता आपण नाचूया. आता भाऊ 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 पुढे पुढे पुढे. ओके आता थोडा झालाय मूड फ्रेश. आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या अपार्टमेंटच्या ठिकाणी. क्रॉसिंग मध्ये गोवा Bye. एंटर केला आपण. आता आपण गोवा एंटर झालेलो आहे ऑलमोस्ट. आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या कुठे हो. चला आता आमचं जेवण झालेलं आहे. आता आणि आम्ही आम्ही चाललो झपकन आता डायरेक्ट जात आहोत. झपकन. दीपिका पाटील यांचं वड आहे झपकन. आता आम्ही जातोय गोव्यामध्ये. कसं झपकन झपकन असं बोलतो. तर मग आता आम्ही परफेक्टली गोव्यामध्ये आलेलो आहे आणि आमच्या अपार्टमेंट पासून काही मिनिटाच्या अंतरावर आम्ही आहोत. तर हे चेहरे बघा, हे यांची स्माइल बघा, हे बघा आणि मला फक्त map सांगणार कोण? मिशन हा मॅप सरळ सांगणार आहे हे. सरळ. हे सरळ काय लेफ्ट ना राईट. आणि आता 2च मिनिटांमध्ये आम्ही आमच्या अपार्टमेंट कडे जाणार आहे. आणि हा इकडचा पणजीचा सर्कल बघून घ्या. आणि हा आहे गोव्याचा सरळ सूर्य. हा तेच काय बोलता तुम्हाला काय बोलायचं आहे गोव्याचं काय? सनसेट बोल. सनसेट. अच्छा इंग्लिश मध्ये. अच्छा मी तुम्हाला मराठीमध्ये सूर्य बोललो पण भूमिकाला हे सनसेट बोलायचं होतं. तर तुम्ही तिचा ऐकून घ्या. हे आहे गोव्याचा सनसेट आणि माझ्यानुसार आहे सूर्यास्त. आणि ही गोव्याचे सुंदर रस्ते, चर्च, क्लीन बघा रस्ते चर्च. आणि तो बघा एक चर्च. दीपिकाने जाऊ चर्च आता जस्ट आम्ही चर्च एंट्री मारले. बघून घ्या किती सुंदर सुंदर. वाव. एक वाव गाडी. आता नाही हे बस मस्त तिकडे. पार्ट्स ऑफ हा. कॉमेडी आणि झूम करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे आम्ही पोहोचलोय. लांबूनच इतकं सुंदर दिसतंय. आतून आपण तुम्हाला तुम्हाला लावा हा एक्सप्लोर करू. चला तर मग आता जाऊया आपल्या अपार्टमेंट कडे. तर मग आता आपण पोहोचलोय. पोहोचलोय आपण आता आपल्या अपार्टमेंटवर. चला मी आपल्याला अपार्टमेंट दाखवते. चला तर मग दीपिका पाटील आपल्याला आपला आता जो स्टे आहे आपला कलंगूटमध्ये बघून घ्या. थांबा बघून घ्या. ठीक बरोबर वाटते. ओके ओके चला मग आता तर आपण आपल्या अपार्टमेंटकडे जाऊया. दाखवतोय. ओ हा आहे अपार्टमेंटचा स्विमिंग पूल. कासव आहेत काय रे? नाही कासं काहीच नाही. मस्ती पार्ट ऑफ अ जॉक. कुठे आहेत? खारेगाव मध्ये आहेत. हा का? हा गेल्यावर तुला सांगतो मग कुठे सांगेल तो कासव कुठे आहेत खारेगावमध्ये. ही आहे आपली इथून अशी एंट्री. या पुढे या. दाखवा या. या. आपला आहे 2 BHK. 2 BHK अपार्टमेंट. येस. आता आपण जाणार आहेत लिफ्ट मधून वरती. झूम. कसा झपकिन.
झपकीन. चला तर या मग आता आपण जाऊया दुसऱ्या मजल्यावर. सामान आमचा त्यांचा हाऊसकीपिंग वाल्यावीच वर पोहोचवला, ते एक बरं झाला. थकल्याच्या नंतर एक काम हलका झाला. तर मग आता आपण पुढे आपला बघूया अपार्टमेंट कसं आहे ते. चला या तुम्हाला आपली रूम दाखवते. चला दीपिका पाटील आता आपल्याला आता एक हा रूम आपला दाखवणार आहे एक जी आम्ही तिथं hall स्टेला आहे. हा हॉल आहे. आणि मेन पार्ट पहिला दाखवते. हा आहे आपला किचन. किचन एवढा मोठा आहे, आपण खाली करू हा शकतो. काही नाही करू शकत. आपल्याला इकडं फक्त Wow. उद्याचं जेवण करायचं आहे. 2 दिवसासाठी आम्ही हा घेतलेला आहे ओल्ड गोवामध्ये, म्हणजे नॉर्थ गोव्याला. आणि ही आहे बेडरूम. इकडे जरा मेसी करून फुल ठेवली एसी. आहे. एसी कमी नाही पडली पाहिजे, पैसा वसूल आणि एसी बंद झाला नाही पाहिजे. करायची अजिबात. नाही नाही असं नाही. बॅड मॅनर्स आम्ही एसी इकडे बंद इकडे करून आपल्याला देतो. सेल्फी पॉइंट आहे. आणि हा सेल्फी इकडे, पॉईंट इकडे, आहे. हे इकडे, फक्त इकडे. जस्ट असा उभं राहून जर नखरे करायचे असतील, फोटो काढायचे, तर हे तुम्ही करू शकता. देन आफ्टर ही आहे आमची सेकंड रूम. 2 BHK मध्ये 2 BHKचा हा अपार्टमेंट आम्ही घेतलेला आहे. मोठा आहे अपार्टमेंट मध्ये हा रूम थोडा मोठा आहे. याला बाल्कनी प्रत्येक याला आहे. ती अंधार झालेला आहे म्हणून तुम्हाला ते आम्ही सकाळीच दाखवू. ओके बाय गाइस. चलो तो फिर अभी हम जाते हैं गोवा घूमने नाइट में बीच. Yes. ओके चलो बाय. तर मग आता आम्ही जेवायला बसलोय आणि जेवणाची वाट बघतोय. तर टाइम झालाय म्हणून त्याची तोंड बघा. चाय याला सकाळपासून आम्ही एकदाच चाय दिलेला आहे आणि हा माणूस दिवसातनं 10 वेळा चाय पिणारा माणूस. तरी पण एका चायवर आहे ठीक आहे, काय बोलला नाही तरी पण ठीक आहे. बघू आता उद्यापासून काय रिॲक्शन आहे त्याचं चायबद्दलचे. आता आम्ही तर जेवण आमचं येतो आहे आणि यांचं हे काहीतरी वेगळंच चालू असतं. आता आल्या तिथे तरी पण अजून रील्सवरच शोधतात काय करायचं, कसं करायचं आणि व्हिडिओ काय बनवायचं ते. त्यांचं थोडंसं काय वेगळं. हां छान दिसतात तुम्ही, राहू द्या. चला तर मग आम्ही जेवतो आणि जेवणानंतर मग वापस आम्ही जाणार बीचला. तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही बघा ही आमची आहे व्हेज जेवणाची डिश. कशी आहे जाऊ कशी दिपू कसा आहे? खोटा बोलता नाही हेवी, खोटा बोलता नाही. आता जेवण म्हणजे व्हेज म्हणजे एकदम जीवावर उतरते. छान आहे का? चला तर ठीक आहे, खरंच छान आहे. तर बघूया, टेस्ट करूया. नक्की ना? ठीक आहे चालेल. चला तर जेवण झालं आता आमचा आणि तुम्हाला एक सजेशन म्हणून आम्ही जस्ट हे नाव दाखवतो. किंवा व्हेज जर खायचं असेल तर हे तुम्ही हे करा, म्हणजे चॉईस करा. ओम साई रत्ना. खरंच ऑनेस्टली रिव्ह्यू काय आहे दीपा? खूप छान, टेस्ट पण खूप छान आहे, क्वांटिटी पण ठीक आहे आणि अमाऊंट पण प्राईस पण ठीक आहे. हां प्राईस. तर मग व्हेज खायचं असेल तर या मग इथे. त्याबद्दल तुझा आता आम्ही आलोय नाईटला बीच एक्सप्लोर करायला. तर ही सुरुवातीची लाईटिंग तुम्हाला दाखवतोय हे बीचची. बीच साईड फूड स्टॉल आहेत. काय बोलता? सॉन्ग नाही लावले सॉन्ग गाणी असं ते अरे वा वा अरे वा वा. अय्याशीपणा तुम्हाला दाखवतो मी. अय्याशीपणा फोटो नाही. तर मग आता रात्रीच्या वेळेस आम्ही बीचवर सध्या चालतोय आणि ही आहे कलिंगूट बीचची नाईट लाईफ. बघू शकता तुम्ही सर्व बीच साईड जे रेस्टॉरंट्स आहेत ते रात्री अशा लाईटीमध्ये एकदम झगमगून दिसून येतात, म्हणजे उठून दिसतात, झगमगतात लाईटीमध्ये असं बोलू शकता. तर मग आपले बाकीचे मेंबर थोडेसे वालूमध्ये अडकलेले आहेत. त्यांना चालायचं कसं ते समजत नाही म्हणून ते थोडं अडकून चालतात.
काही जणांनी चपला हातामध्ये घेतलेल्या आहेत. हो काय